ही शंकेश्वरी मिरची आहे। शंकेश्वरी मिरची ओळखताना पातळ साल आणि लांब चवळीसारखी ही मिरची असते। ही मिरची 330 रुपये। ही पण शंकेश्वरी हा शंकेश्वरी, त्यात बेडगी नाही घातले तरी चालते, कलरला वर्षभर कलर आहे असं टिकते। आपल्याकडे लवंग ही बिन तेल काढलेली आहे। सगळीकडे बाजारात तेल काढलेली लवंग मिळते, आपल्याकडे बिन तेल काढलेली लवंग आहे। बदाम फूल 20 रुपये तोळा। रामपत्री मस्त। हे कसं आहे? हा 25 रुपये तो। 25 मस्त। हे कसे आहेत? हिरवे वेलदोडे 45 रुपये तो। काय आहे? जायपत्री जायपत्री जायफळचं फुल, जायफळचं फुलाला जायपत्री म्हणतात। हो ते का? वास यांचा पत्ता आहे मार्केट यार्ड मध्ये। तुम्ही जर एंट्री केला तर बरोबर लेफ्ट साइडलाच हे बरोबर आपलं साईराज टेंडर्स यांचं शॉप आहे आणि हे जाते आपल्या मार्केट यार्डच्या आतमध्ये। तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल आपला मसाला वगैरे सर्व निवडक मसाला आहे यांच्याकडे। आणि तुम्ही बघू शकता मिरची पावडर सुद्धा आणि कांदा लसूण चटणी सुद्धा। नमस्कार मंडळी, आता फेब्रुवारी महिना चालू आहे। फेब्रुवारी म्हटलं तर आपला उन्हाळा चालू होतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या घरगुती चटणी आपण करण्याची लगबग आपल्या सर्व मैत्रिणीची तयार होते। त्यासाठीच आपण आपल्या चॅनेलवर आपल्या मार्केट यार्डमधला मिरचीचा भाव आणि मसाल्याचा भाव यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करा। सर नमस्कार। आपल्या शॉपचं नाव आणि आपल्या शॉपचा ॲड्रेस आणि आपल्याकडे कोणते कोणते प्रकारच्या मिरच्या वगैरे भेटतात आमच्या व्ह्यूअर्सना जरा सांगू शकता का? तुमच्या शॉपचे नाव साईराम ट्रेडर्स आहे। मार्केट यार्ड कमान आहे रेल्वे स्टेशन कडची। इथून आत आल्या डाव्या साईडला साईराम ट्रेडर्स म्हणून आहे। आपल्या इथे शंकेश्वरी प्युअर बेडगी मिरची, केडीएल बेडगी मिरची, काश्मीरी बेडगी मिरची, प्युअर लवंगी अशा 7, 8, 9, 10 प्रकारच्या मिरच्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। ही शंकेश्वरी मिरची आहे। शंकेश्वरी मिरची ओळखताना पातळ साल आणि लांब चवळीसारखी ही मिरची असते। ही शंकेश्वरी हा प्युअर शंकेश्वरी। त्यामध्ये प्रकार यामध्ये 4-5 प्रकार आहेत। ओके, हे आता सर्व शंकेश्वरी आहे। ते 1, 2, 3, 4 सगळ्या शंकेश्वरी सगळं शंकेश्वरी। काय भाव आहे याचा आता? शंकेश्वरी आता आपल्याकडे 250 पासून 330 रुपये किलो पर्यंत आहे। घेईल तसं आहे। मग आता हे आपल्याला दाखवलं, ह्याचा भाव काय आहे? त्याचा भाव आता 260 रुपये आहे। 260 रुपये। त्यातली 1 नंबर प्युअर घेतला तर 330 रुपये रेट आहे। ही मिरची 330 रुपये। ही पण शंकेश्वरी? हा शंकेश्वरी, त्यात बेडगी नाही घातले तरी चालते, कलरला वर्षभर कलर आहे असं टिकते। ओके, ही 330 रुपयाची। ही घेतला बेडगी, ही बेडगी, ही बेडगी मिरची। ही बेडगी, ही बेडगी 400 रुपये। ही घेतला लवंगी 260 रुपये। ही जास्त तिखट असते, तिखटचं प्रमाण जास्त आहे मिरचीला। लाल पण असते आणि तिखट पण असते। तिखटासाठी भरपूर। शंकेश्वरी चवीला, कलरला, तिखटला आणि लवंगी नुसतं तिखटसाठी असते। तिखटसाठी बघू शकता व्ह्यूअर्स, ही लवंगी मिरची आहे लाल भडक आणि यामध्ये ही आपली काश्मीरी बेडगी मिरची। दादा ही कशी किलो आहे? ही 400 रुपये बेडगी। 400 रुपये किलो। तर ही बेडगी 400 रुपये किलो आहे। आणि ह्यामध्ये दुसरी बेडगी? त्यामध्ये दुसरी बेडगी इथं आहे बघ, 480 रुपये काश्मीरी बेडगी। ह्यामध्ये आणि त्यामध्ये काय फरक आहे? हा जाड असते आणि कलरला जास्त असते। अर्धा किलो देते श्रेयस। हे बघू शकता, ही जाड असते आणि ही दिसायला कलर मध्ये जास्त काही। हा कलरला जास्त। आणि सगळ्यात बेस्ट म्हटलं केडीएल बेडगी, ही प्युअर हुबळी केडीएल बेडगी 750 रुपये। 750 रुपये। ह्याचं काय म्हणजे कलरच येतो का? फक्त कलर, फक्त कलर। बघू शकता व्यवस्थित कलर साठी तुम्ही ही कोणती मिरची? प्युअर हुबळी बेडगी केडीएल। हुबळी, हुबळी का हुबरी? हुबळी, हुबरी। मस्त असे तुम्हाला भेटणार आहेत। तर आता आपल्या उन्हाळ्यामध्ये बघू शकताय कस्टमरची सुद्धा गर्दी चालू झाली आहे खरेदीसाठी। आणि या बघू शकता मसाले भाव सुद्धा आपल्याला पाहायचा आहे पुढे। मिरचीचा भाव तर बघितला आपण आणि मला वाटते सगळ्यापेक्षा यांच्याकडे स्वस्त आहे आणि खूप छान छान व्हरायटी आणि कलर मध्ये पण आपल्याला मिरच्या भेटणार आहेत। आणि वाळलेल्या मिरच्या आहेत त्या, जे की पाणी मारून ठेवतात लोक, तसे नाही आहेत मिरच्या। आणि बघू शकताय हर प्रकारच्या तुम्हाला इथं मिरच्या भेटणार आहेत, लवंगी, बेडगी आणि शंकेश्वरी, काश्मीरी। तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की मसाल्याचा भाव काय आहे। आता मिरच्यांचा भाव तुम्ही सांगितला, तर आम्हाला आपल्या व्ह्यूअर्सना मसाल्यांचा भाव सुद्धा तुम्ही सांगा। आपल्याकडे मसाले सगळे निवडक आहेत, निवडी काही नाही। लवंग पण तुम्ही बघू शकता, आपल्याकडे लवंग ही बिन तेल काढलेली आहे। सगळीकडे बाजारात तेल काढलेली लवंग मिळते, आपल्याकडे बिन तेल काढलेली लवंग आहे। बिन तेल काढलेली मोठी लवंग लालपरी म्हणून येते। ही 20 रुपये तोळा आता रेट चालू आहे। 20 रुपये तोळा। दालचीन पण आपल्याकडे 1 नंबर आहे।
सगळीकडे साधी दालचिनी विकली जाते, आपल्याकडे रोल दालचिनी आपण देतो ह्याच्यात आरोग्य दालचिनी मध्ये. ओके. ते कसं आहे? हा 15 रुपये तोळा. 15 रुपये तोळा. तोळा. म्हणजे 15 रुपयाच्या तोळ्यानुसारच घेतात हा ना? मसाले आम्ही तोळ्यानुसार देतो, कारण 1 किलो मिरचीसाठी 1 तोळा मसाला लागतो. जिरं तीळ हा 125 ग्रॅम म्हणजे 10-12 लागतात, आणि धने पावशेर, आणि बाकी सगळे मसाले म्हणजे लवंग, दालचीन, मिरी, रामपत्री, जायपत्री हे 10-10 ग्रॅम लागते किलोला. म्हणजे आम्हाला समजा आम्हाला काय म्हणजे आता चटणी करायचं समजत नसेल तर तुम्ही त्या हिशोबाने आम्हाला हा देता? देतो देतो देतो. ओके. तुम्ही आम्हाला येऊन आम्हाला सांगायचं की आम्हाला 4 किलोची चटणी करायची आहे, ओके. त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला शंकेश्वरी किती, लवंगी किती, बॅडगी किती आणि मसाल्याचे तुम्हाला आम्ही देऊ शकतो. मग एक नंबर गोष्ट आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला समजत नसेल की आपल्या मिरच्यांना किती मसाला लागतो, ते जर समजत नसेल तर त्याची सुद्धा हे सोय करून ठेवलेली आहे. आणि कसं आहे माहितीये का, शक्यतो लेडीजांना जास्त प्रॉब्लेम होतो की किती घ्यायचं आणि किती नाही, हो हो हो. हा प्रश्न पडलेलाच असतो. तसं छान माहिती आम्हाला देतात. येऊन तुम्ही सांगितला की आम्हाला चटणी तिखट हवी आहे, मीडियम हवी आहे की सपक हवी आहे, त्या हिशोबाने तुम्हाला आम्ही मसाला दोन्ही करून देऊ शकतो. ओके, चालते. काळी मिरी. काळी मिरी. ही कशी आहे काळी मिरी? काळी मिरी ही 15 रुपये तोळा आहे. 15. मस्त फ्रेश वाटते, वास तर खमंग यायला लागलाय असं. 15 रुपये तोळा. परत हा आहे बदाम फुल तोळा. बदाम फुल 20 रुपये तोळा. खूप छान बघू शकताय, व्हिडिओतच नाही तर रिअल मध्ये पण खूप छान हे आपल्याला फ्रेश माल दिसतोय. आणि नुसतं भरणीतून बाहेर काढले की एवढा छान वास यायला लागलाय. सगळा फ्रेश माल आपल्याकडे आहे. मसाला सगळा फ्रेश मिळतो आणि विदाऊट तेल काढलेला मिळतो. रामपत्री बघू शकता तुम्ही. हे रामपत्री मस्त. ते कसं आहे? हा 25 रुपये तोळा. 25 रुपये तोळा. आपल्याकडे जायपत्री पण एक नंबर आहे. हे जायपत्री, जायफळचं फुल. जायफळचं फुलाला जायपत्री म्हणतात. ते वासासाठी एक नंबर असतं. ह्याच्या आतमध्ये जायफळ उगवतो. वाव, खरंच मस्त वास यायला लागलाय. मी एवढं दुकानात जाते पण मला माहित नाही मसाल्याला, कुठल्या मसाल्याला काय म्हणतात ते. आपण चटणीचा जेव्हा हिरवे वेलदोडे पण एकदम हिरवेगार आहेत. मस्त. ते कसे आहेत? हिरवे वेलदोडे 45 रुपये तोळा. 45 रुपये तोळा. भरलेले आहेत ना? भरलेले आणि काळे बिया. म्हणजे आवाजावरून कळतंय की वाळले. हो. आता हे सगळं तुमचं होलसेल आहे का रिटेल आहे? आपलं होलसेल रिटेल दोन्ही सुद्धा आहे. ज्यांना आता समजा दुकानदारांना विक्रीसाठी हवे असेल तर? हो, त्यांना पण आपण देतो. त्यांच्यासाठी सुद्धा खोबरे काळ्या पाटीचे एकदम चटणीसाठी एकदम एक नंबर खोबरे. खोबऱ्यामध्ये किती प्रकार असतात? खोबऱ्यामध्ये लाल पाट आणि काळी पाट. चटणीसाठी काळी पाट म्हणजे वापरायची. हा, हे काळ माग जे असतं ते काळी पाट. आणि एक वाटी येते ती एकदम लाल येते, लाल ती वापरायची नाही. नाही. मस्त. तर हे सुद्धा माहिती आपल्याला माहित नव्हती, पण दादाने खूप छान माहिती दिली. आणि खूप छान असं आपल्याला बघू शकताय मसाले पण आपल्याकडे देशी निवडक धने मिळते. हे देशी आहे का? हा, देशी. किलो आहे? देशी धने एक नंबर 180 रुपये. धने 100 रुपये पासून 200 रुपये पर्यंत धने. 100 रुपये पासून ते 200 रुपये पासून भेटेल. तमालपत्र पण एकदम हिरवीगार आणि एकदम मस्त अशी. खिडकी कुठं जास्त तुम्हाला बघायला भेटणार नाही. मस्त असा फ्रेश माल आहे. ते कसं आहे? तमालपत्रे 10 रुपयाला 30 ग्रॅम. 10 रुपयाला 30 ग्रॅम. त्याबरोबर तीळ वगैरे काय? तीळचा रेट काय आता? तीळ एक नंबर 180 रुपये. 180 रुपये. निवडा निवडी काही सुद्धा नाही. मस्त. हे 180 रुपये किलो. यामध्ये सुद्धा व्हरायटी काय असते का? यामध्ये पण व्हरायटी आहे. 130 रुपये पासून 200 रुपये पर्यंत तीळ. मस्त. आणि तीळ कोणती वापराय असं काही नाही ना? तीळ असे काही नाही, पांढरे तीळ वापरायचे. पांढरे तीळ वापरायचे. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची चटणी, तिखट किंवा तुम्हाला असे मिडियम करायचं असेल तर त्याचा सुद्धा हिशोब आपले दादा देणार आहेत. आणि जिऱ्यामध्ये खड, कारी असं काही सुद्धा नाही. मस्त बघू सर्व निवडक मसाला एकदम फ्रेश आहे आणि कचरा जरा सुद्धा नाहीये. ते कसं आहे दादा आपल्याला भेटणार? जिरे 350 रुपये किलो. 350 रुपये किलो जिरे चांगले एक नंबर. त्यामध्ये सुद्धा कमी प्राइस झाले. आणि
कमी प्राइस आणि हेवी प्राइस मध्ये पण भेटतात. त्यामध्ये हे बघू शकताय तुम्ही, तर पॅकेट टू पॅकेट सुद्धा घेऊ शकताय घरी यूज करण्यासाठी सुद्धा. आणि त्याचबरोबर तुमचं जर शॉप असेल, किराणा मालाचं दुकान असेल, तुम्हाला विक्रीसाठी वगैरे हवे असेल तर ते सुद्धा हे आपले दादा देतात. आणि हवे असेल तर व्हिडिओच्या स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा जे करू लेडीज शकताय. कामाला जातात त्यांच्यासाठी आपण मिरची निवडून सुद्धा देतो. मिरची निवडून सुद्धा देतो. मग त्याचा भाव काय वेगळा असणार? ते किलोला 20 रुपये खर्च आहे देठ काढायचा. देठ काढायचे सुद्धा आपल्याला सोयीस्कर झालेलं आहे. हे बघू शकताय खूप छान मिरच्या, ते आता दादांनी सांगितलंय निवडून सुद्धा आपल्याला मिरच्या भेटणार आहेत. सर्व मिरच्या आणि प्रमाणात सुद्धा तुम्ही एकदम किलोला मागितलं, ऑनलाईन सुद्धा तुम्ही मिरच्या मागून घेतला तरी ते ऑनलाईन सुद्धा यांच्या शॉप मध्ये तुम्हाला ऑर्डर बुक करून मिळेल सुद्धा, घरी पोच सेवा. आणि आपण स्वतः मिरची पावडर दळतो, आपलं स्वतःचं मिरची पावडरचं प्रोडक्शन आहे. प्युअर बेडगीची आपल्याकडे काश्मीरी पावडर अवेलेबल आहे. ह्यामध्ये कोणताही कलर किंवा मीठ असं काही सुद्धा घातलेलं नाही. प्युअर नुसतं मिरचीची दळलेली ही पावडर आहे. मस्त एकदम लाल कलर. आता जे बाजारात भेटतं ते सगळं त्यामध्ये केमिकल केमिकल आणि कलर घातलेला असतो. बघू शकता व्ह्यूअर्स, हे विदाउट केमिकल. आणि यांच्या मिरची पावडरला अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे आताच 2026 मध्ये कोल्हापूरमध्ये. तर अवॉर्ड मिळालाय, त्यामुळे तुम्ही समजू शकता की ही मिरची पावडर किती छान असणार आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर. तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायल करून तुम्ही हे आपलं, जर तुमचं हॉटेल असेल किंवा तुमचं खानावळ किंवा तुमचा बिझनेस असेल आणि शॉप वगैरे असेल तर तुम्ही हे ऑर्डर बुक सुद्धा करू शकताय. खूप छान हे आपल्याला काश्मीरी लाल मिरची आपल्या आता दादांनी दाखवलेलंच आहे विदाउट केमिकल. तर विदाउट केमिकल मध्ये यांना खूप छान अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही पण असे तुम्हाला जर मिरची पावडर आणि मसाले पाहिजे असेल तर आपल्या या शॉपला व्हिजिट द्या आणि ऑर्डर बुक करा.